नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, 15 लाख कोटीचा एक स्कॅम झालाय. हो मित्रांनो, 15 लाख कोटीचा स्कॅम झालाय आणि सेबीनं आपल्या तपासात हे उघड देखील केलंय. या कंपनीनं 2020 ते 2025च्या दरम्यान जेवढा काही सेल दाखवला आहे त्यापैकी 97 ते 99% सेल हा फेक होता. या कंपनीचं नाव आहे राजेश एक्सपोर्ट लिमिटेड. सोन्याचा व्यवसाय करणारे या कंपनीचे मालक आहेत राजेश मेहता. पण आता सेबीनं कंपनी आणि तिच्या प्रमोटर मेहतावरती कडक कारवाई केली आहे. यामुळं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. सर्वात पहिलं, सेबीनं तपास कसा सुरू केला? एवढी वर्ष कुणालाही याचा सुगाव कसा लागला नाही? जर 99% व्यवसायच खोटा असेल तर हे सगळं कागदोपत्री कसं दाखवलं जात होतं? शेअर मार्केटमध्ये 3000 कोटीची लिस्टेड कंपनी खरंच असं करू शकते का? सगळ्यात महत्वाचं, LICनं देखील या कंपनीमध्ये तब्बल 10% शेअर्स खरेदी केले आहेत. मग LICनं लोकांचा पैसा या कंपनीमध्ये गुंतवत असताना खरी काळजी घेतली नाही का? हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहे. आपण या सगळ्या विषयांवरती आज बोलणार आहोत. मित्रांनो, 15 लाख कोटी ही जी रक्कम आहे ना, ज्यावरून सेबीनं राजेश एक्सपोर्टच्या विरोधात आपला 109 पानाचा अंतरिम आदेश जारी केला आहे आणि यामध्ये हा गंभीर आरोप सेबीनं लावलेला आहे. मित्रांनो, सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही संस्था आहे. यांचा आरोप आहे की आर्थिक वर्ष 2020-21 ते 24-25च्या दरम्यान राजेश एक्सपोर्टनं सुमारे 15.15 लाख कोटीचा जो कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू दाखवला आहे त्यापैकी सुमारे 97 ते 99% आकडे चुकीच्या पद्धतीने दाखवले आहेत. म्हणजे सेबीच्या मते 5 वर्षात कंपनीनं जो व्यवसाय दाखवलाय त्याचा जवळपास पूर्ण भाग हा संशयास्पद आहे. पण हे प्रकरण फक्त एका आकड्यापुरतं मर्यादित नाही. सेबीचा आरोप आहे की आर्थिक वर्ष 21 ते 25च्या दरम्यान कंपनीच्या खात्यामध्ये म्हणजेच अकाउंट आणि त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये देखील असंख्य गडबडी आहेत. मित्रांनो, तपासामध्ये ज्या मुख्य त्रुटी आढळल्यात ना, ते काय आहेत? यामध्ये अजून खूप असे व्यवहार आहेत ज्याचं व्हेरिफिकेशन सेबीने केलेलं नाही. त्यामुळे हा आकडा अजून देखील मोठा होऊ शकतो. आणि हा जो सेबीनं तपास केलाय ना, तो 2021 ते 25चाच आहे. ह्याच्या अगोदर देखील कंपनीनं जे काय केलं ते कोण बाहेर आणणार, हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे. या कंपनीच्या कन्सोलिडेशन पद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. त्याचबरोबर असंख्य अशा गुंतवणूक आहेत ज्याचं कुठेही तपशील प्रॉपर मिळत नाहीत. असे काही व्यवहार उघडकीस आले जे रिपोर्ट करायला हवे होते, पण कंपनीनं ते सर्व लपवले आहेत. सेबीचं म्हणणं आहे की सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि शेअर बाजारासमोर कंपनीचा व्यवसाय, तिची आर्थिक स्थिती आणि तिचं रिअल हेल्थ याबद्दल एक दिशाभूल करणारं चित्र उभा करण्यात आलं. आणि आरोप इथंच थांबत नाहीये. असाही दावा केला जातोय आर्थिक वर्ष 21 ते 24च्या दरम्यान कंपनीनं आपला स्टँड अलोन अकाउंट्स मध्ये देखील सुमारे 12,557 कोटींचा महसूल चुकीच्या पद्धतीनं दाखवला आहे. आता सेबीच्या तपासात काय समोर आलं बघा मित्रांनो, हे खूप शॉकिंग आहे. कंपनीचे जे प्रमोटर आहेत ना, ते डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग करत होते आणि त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आलाय 12,557 कोटीचा उल्लेख आहे. पण रिपोर्ट सांगतोय की राजेश मेहता यांनी इन्फ्लुएन्झा नावाच्या एका ब्रोकरकडे ट्रेडिंग अकाउंट उघडलं होतं आणि तो गोल्ड मध्ये ट्रेडिंग करत होता आणि ट्रेडिंग मध्ये कंपनीचे 7.45 कोटी रुपये वापरले होते. त्यात त्यानं 3.50 कोटीचा लॉस देखील केलाय. धक्कादायक बाब म्हणजे मेहता यांनी या डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचा जो व्हॉल्यूम होता ना, 11,487 कोटीचा टर्नओव्हर कंपनीचा डायरेक्ट खरेदी विक्री म्हणून दाखवली आहे. म्हणजे हे खूप शॉकिंग आहे. त्याचबरोबर आफ्रिकेतील सोन्याच्या खाणींच्या खोट्या रकमा देखील दाखवलेत. काय केले त्यांनी? त्यामध्ये त्यांनी आफ्रिकेतील खाणीचा उल्लेख केला होता. रिपोर्टनुसार ही रक्कम 1035.27 कोटी इतकी मोठी दाखवली गेली होती आणि ऑदर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट म्हणून दाखवली होती. तपासणीत ही रक्कम त्यांच्या कोणत्याही सबसिडरीच्या ताळेबंदात आढळली नाही. हे खूप शॉकिंग आहे. सेबीच्या या इंटरिम ऑर्डर मधून हे स्पष्ट होते की त्याचबरोबर मित्रांनो, ह्या सेबीच्या रिपोर्टमध्ये अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे सिद्धार्थ मेहता, राजेश मेहता यांचा मुलगा आहे. कंपनीत कोणत्याही पदावर नसताना कंपनीच्या खात्यातून त्यानं सिद्धार्थला तब्बल 21.25 कोटी रुपये पाठवलेत, ज्याचा वापर त्यानं स्वतःचं क्रेडिट कार्डचं बिल आणि इतर खर्च भागवण्यासाठी केले. म्हणजे काय बघा, लोकांचा पैसा, जनतेचा पैसा, आणि हा पट्ट्या काय करतोय, स्वतःच्या मुलाला देतोय खर्चायला. त्याचबरोबर इलेस्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, ही राजेश मेहता यांच्या मालकीचीच
इलेक्ट्रिकल व्हेकलची कंपनी आणि बॅटरी बनवणारी कंपनी आहे. राजेश एक्सपोर्टनं काय केले माहिती का, विना परवानगी या कंपनीला तब्बल 565.88 कोटी रुपये ट्रान्सफर केलेत. मित्रांनो, 565 कोटी ही थोडी अमाऊंट नाही, कुठलीही परवानगी न करता डायरेक्ट ट्रान्सफर केलेत. त्याचबरोबर मित्रांनो, फॉरेन एक्सचेंज मध्ये जे चढ उतार होतात ना, त्यामध्ये जो नफा तोटा होतोय तो देखील ह्या पट्ट्यानं खरेदी विक्री दाखवलाय. याच्याही पुढे जाऊन काय केलंय माहिती का, त्याचे स्वतःचे जे म्युच्युअल फंड आहेत, बँकेमध्ये ज्या फिक्स्ड एफडी आहेत, त्यामधून मिळणारा जो नफा आहे ना, तो काय म्हणून दाखवलाय माहिती का, या कंपनीच्या मुख्य व्यवसायातून झालेली कमाई म्हणून दाखवलाय. म्हणजे काय लेवलचा स्कॅम केलाय माणसानं, तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीये. त्याचबरोबर मित्रांनो, 12,557 कोटीच्या खोट्या स्टँड अलोन महसुलामध्ये व्हिएना मल्टी व्हेंचर आणि हर्शिल एंटरप्राइजेस या कंपन्यांचा देखील समावेश आहे. म्हणजेच व्हिएना ही कंपनी IT अकाउंटिंगचं काम करते आणि ती दिवाळखोरीत निघालेली कंपनी आहे, तरी देखील तिच्याकडून सोन्याचं बार विकत घेतल्याचं दाखवून 2019 खोटे इनवॉइस 2022 मध्ये त्यांनी खात्यामध्ये जोडलेत. म्हणजे काय लेवलचा स्कॅम होता ह्याच्यावरून कल्पना येऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो, अकाउंटिंग मध्ये देखील खूप मोठा झोल आहे. बिझनेस मॉडेल मध्ये सेबीचा रिपोर्ट सांगतोय, ग्लोबल गोल्ड रिफायनरीज ही एक फक्त होल्डिंग कंपनी आहे, जिचा कोणताही प्रत्यक्ष व्यवसाय नाही. तरीही 2023 मध्ये GGR न तब्बल 2,92,713 कोटीचा महसूल दाखवलाय. पण प्रत्यक्ष काम करणाऱ्या वेलकम्बीचं ऑडिट झालेलं आहे, त्यांचा महसूल फक्त किती आहे माहिती आहे का, 542.68 कोटी रुपये. म्हणजेच मालकीच्या नसलेल्या सोन्याच्या एकूण मूल्याला GGR न स्वतःचा महसूल म्हणून काय केलंय, कंपनीचा आकार फुगवलाय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजेच प्रश्न फक्त पैसा आला आणि गेला याचा नाहीये, प्रश्न यावरही आहे की खात्यात तो नेमका कोणत्या नावाने दाखवला गेला. यानंतरचा तपास जो आहे ना, तो डायरेक्ट आफ्रिकेपर्यंत जाऊन पोहोचतोय. राजेश एक्सपोर्टनं आपल्या बॅलन्स शीट मध्ये आफ्रिकेमधल्या सोन्याच्या खाणीमध्ये गुंतवणूक केल्याचं स्पष्ट केलंय. पण सेबीचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, त्यांना या गुंतवणुकीबाबत कोणतंही इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन आम्ही केलेलं नाही. सेबीच्या मते राजेश कंपनीचा पैसा राजेश मेहता आणि सिद्धार्थ मेहता यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये फिरवला गेलाय. सेबीचे सदस्य कमलेश चंद्र यांनी प्रथमदर्शी या गोष्टी नोंदवल्या आहेत. मोठ्या रकमा प्रमोटरच्या वैयक्तिक खात्यातून फिरवणं, आवश्यक डिस्क्लोजर न करणं, मंजुरी नसणं, वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे स्पष्टीकरण देणं, हे कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या गंभीर समस्येकडे आणि नियमांच्या पायमल्लीकडे निर्देश करत आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे, खूप महत्वाची आहे. हे सेबीचे आरोप आहेत, तपासात हे समोर आलं आहे. अद्यापही या प्रकरणात अंतिम निष्कर्ष निघालेला नाही. कोण आहेत हे राजेश मेहता? मग ज्या कंपनीवर हे आरोप लागलेत ना, ही कोणतीही साधी सुधी कंपनी नाही. सोन्याच्या व्यवसायात तिचं नाव केवळ देशातच नाही तर जगातल्या बलाढ्य कंपन्यांमध्ये घेतलं जातं. राजेश एक्सपोर्ट ही भारतातील एक मोठी गोल्ड रिफायनरी आणि दागिने बनवणारी कंपनी आहे. तिचं मुख्यालय बेंगलोरमध्ये आहे. कंपनी सोनं शुद्ध करते, दागिने बनवते, विकते आणि एक्सपोर्ट देखील करते. तिचा शेअर्स NSE आणि BSE वर लिस्टेड आहे. 2020 मध्ये ही कंपनी फॉर्च्यून इंडिया 500च्या यादीमध्ये होती आणि तिचं मार्केट कॅप सुमारे 3,000 कोटीच्या आसपास आहे. 1989 मध्ये राजेश मेहता आणि त्यांचा भाऊ प्रशांत मेहता यांनी या कंपनीची स्थापना केली. हे तेच राजेश मेहता आहेत ज्यांचे नाव आज सेबीच्या अहवालाच्या केंद्रस्थानी आहे. राजेश एक्सपोर्टनं सुमारे $40 कोटी देऊन स्वित्झर्लंडची गोल्ड रिफायनरी कंपनी वेलकॅम्बी विकत घेतली होती, जी जगातली सर्वात मोठ्या गोल्ड रिफायनरी पैकी एक मानली जाते. राजेश मेहता यांचा जर प्रवास बघितला तर तो एका केस स्टडी सारखा आहे. एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात जन्मलेले राजेशनं लहान वयातच मौल्यवान धातूच्या व्यवसायात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी चांदीच्या व्यवसायापासून सुरुवात केली. गुजरातमध्ये चांदीचे दागिने विकत घेऊन त्यांनी बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद मधील व्यावसायिकांना विकायला सुरुवात केली. नंतर त्यांनी राजेश आर्ट ज्वेलर्स नावाने व्यवसाय उभा केला. सुमारे 1989 मध्ये घरातच सुमारे 10 लोकांचं एक छोटं युनिट लावून राजेशनं एक्सपोर्टची सुरुवात केली. कंपनीनं सोन्याचे दागिने बनवून निर्यात देखील सुरू केली. ब्रिटन, दुबई, ओमान, कुवेत, अमेरिका, युरोप. काही वर्षात व्यवसाय कोटीच्या उलाढालीपर्यंत जाऊन पोहोचला. नंतर कंपनीनं शुभ ज्वेलर्स नावानं रिटेल व्यवसाय सुरू केला. आज यांचे खूप सारे स्टोअर्स कर्नाटकमध्ये आहेत. सेबीचं म्हणणं आहे की हे आकडे खूप मोठे दाखवले गेले नाहीत, तर ते मोठे दाखवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या आयडिया देखील वापरण्यात आल्या. या प्रकरणाची सुरुवात होते मार्च 2014 मध्ये
एका शेअर होल्डरच्या तक्रारीवरून. तक्रारीत काय म्हटलं होतं, कंपनीच्या ताळेबंदामध्ये दाखवलेले काही मोठे ट्रेड रिसिव्हेबल्स 2 वर्षाहून अधिक काळापासून मिळालेले नाहीत. ट्रेड रिसिव्हेबल्स म्हणजे काय माहिती का, असा पैसा जो कंपनीला तिच्या ग्राहकाकडून यायचा असतो. तक्रार मिळाल्यानंतर सेबीनं एप्रिल 2020 नंतरच्या रेकॉर्डची चौकशी करायला सुरुवात केली. सोन्याच्या व्यवसायात व्यवहाराचा आकार खूप मोठा असतो, कारण सोन्याचं मूल्य खूप जास्त आहे. पण इथं जरुरी नाही की संपूर्ण रक्कम म्हणजे कंपनीची कमाई असते. एक उदाहरण घेऊन जर सांगायचं झालं, एखाद्या कंपनीनं 1 लाख रुपयांचं सोनं प्रोसेस केलं, त्याच्या बदल्यात त्यांना फी मिळते 1,000-2,000 जास्तीत जास्त. ही खरं तर त्यांची खरी कमाई आहे. पूर्ण 1 लाख रुपये ही त्यांची कमाई नाही. दरम्यान सेबीनं हे देखील नमूद केलेलं आहे की कंपनीच्या सार्वजनिक कागदपत्रामध्ये त्यांच्या मोठ्या ग्राहकाबद्दल अतिशय मर्यादित माहिती होती. तपासापूर्वी बाजारातील तज्ज्ञ कंपनीच्या संदर्भात प्रश्न विचारत होते. प्रश्न त्या संस्थांवर देखील उपस्थित होतो ज्यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली. मार्च 2026 जर शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC राजेश एक्सपोर्ट मध्ये सुमारे 10.8% हिस्सा होल्ड करते. आता मित्रांनो, सध्याची स्थिती जर बघितली, सेबीनं तपास पूर्ण होईपर्यंत राजेश मेहता यांना राजेश एक्सपोर्टच्या शेअर्स मध्ये व्यवहार करण्यास मनाई केली आहे. राजेश मेहता यांना शेअर मार्केटमध्ये भाग घेण्यापासून देखील रोखण्यात आलं आहे. कंपनीचे नव्यानं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेबीच्या या आदेशानंतर राजेश मेहता यांनी NDTVशी बोलताना सांगितलं की हा एक अंतरिम आदेश आहे, त्याचा निष्कर्ष समजू नये. कंपनी सध्या हा आदेश समजून घेत असून लवकरच सविस्तर उत्तर देईल, आपली बाजू मांडेल असं देखील सांगितलंय. सेबीचा तपास पुढे जाईल, फॉरेन्सिक ऑडिट देखील होईल, नव्या गोष्टी देखील उघडकीस येतील. पण 15 लाख कोटीच्या प्रकरणानंतर गुंतवणूकदारांना एक मोठी गोष्ट येऊन ठेपली आहे. जेव्हा एखादी कंपनी कागदावर मोठी दिसते, तेव्हा केवळ तिचा महसूल नाही, तर तिचा कॅश फ्लो, डिस्क्लोजर आणि व्यवसाय देखील तपासणं महत्वाचं असतं. मित्रांनो, या ठिकाणी ती खूप महत्वाची आहे. मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.